रोजचं आयुष्य म्हणजे घर, मुलं, स्वयंपाक आणि कामांची धावपळ. या सगळ्यामध्ये कपल टाईम कधी हरवून जातो तेही कळत नाही. पण यावेळी माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि मला अजिबात कल्पना नव्हती आपण कुठे जाणार आहोत. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, "तयार हो." मी काहीच प्रश्न विचारला नाही आणि पटकन तयार झाले. मनात मात्र एकच उत्सुकता, आपण नक्की कुठे चाललोय? थोड्याच वेळात आम्ही सुंदर लोणावळ्यात पोचलो. धुक्याने भरलेले डोंगर, हिरवाई आणि थंडगार वारा. अशा ठिकाणी गेलं की मन आपोआप शांत होतं, नाही का? आम्ही निवांत फिरलो, खूप गप्पा मारल्या, सुंदर फोटो काढले आणि एकमेकांसोबत वेळ घालवला. कधी-कधी महागड्या भेटवस्तूंपेक्षा असा एक दिवस आयुष्यभर लक्षात राहतो. एकत्र घेतलेला चहा, सुंदर निसर्ग आणि मनमोकळ्या गप्पा. यापेक्षा जास्त काय हवं असतं ना आपल्याला पण. नंतर आम्ही एकत्र छान जेवलो आणि संध्याकाळी घरी परतलो. हा छोटासा ब्रेक खरंच खूप रिफ्रेशिंग होता. आता पुन्हा नव्याने उत्साहाने रुटीन सुरू करायची वेळ आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे माझ्या दिवसाची सुरुवात झाली माझ्या मुलांच्या लंच बॉक्सपासून. मुलांना आवडेल आणि पौष्टिकही असेल असा डबा बनवणं हा माझ्या सकाळच्या रुटीनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग. डबा तयार झाला की मला एक वेगळंच समाधान मिळतं. त्यानंतर घर पुन्हा नीट करण्याची वेळ. माझ्यासाठी दिवसाची सुरुवात स्वच्छ आणि व्यवस्थित घरातून झाली की संपूर्ण दिवस पॉझिटिव्ह जातो. म्हणूनच लिव्हिंग रूम पटकन रिसेट करते, सोफा नीट लावते, कुशन जागेवर ठेवते, टेबल आवरते. तर इथे ना मी आधी माझ्या मुलांसाठी ना टिफिन तयार करून घेतला होता. आता इथे ना टिफिन मला तयार करायचं होतं कारण आज मी त्यांना देणार होती पालकाचं वरण. तर पालकाच्या वरणाला मला पटकन शिजवण्यासाठी ना मी आज पालकाचं वरण डायरेक्टच फोडणीला घातलं. कारण थोडंसं उठायला कालचा थकवा पण होता, तर उठायला पण मला थोडासा उशीरच झाला होता आणि त्यात मॉर्निंगला शूट करायचं म्हटलं की थोडा हातात वेळ हवा असतो. म्हणून मी विचार केला की मी डायरेक्ट कुकरमध्येच वरण फोडणीला घालील. तर आधी अर्धी लिव्हिंग रूम तर मी आधी सेट करून ठेवली होती. इथे ना मी कुशन कवर ऑर्डर केले होते, कारण माझे हे जे जुने कुशन कवर आहे ना, काही फाटून गेलं होतं आणि काही खराब झाले होते. तर मला ते पण चेंज करायचे होते माझ्या लिव्हिंग रूममधले. थोडंसं काही ना काही चेंज करत राहिलं. कुठलं कॉर्नर सेट केला, कुठे पिलो कवर चेंज केले, कुठे टेबलचे कवर्स चेंज केले, सोफ्याचे कवर चेंज केले की कसं थोडंसं आपल्यालाही थोडं रिफ्रेश वाटतं आणि थोडासा नवा लुक पण येतो. त्याच्यानंतर वेळ होती माझी किचन आवरण्याची. सकाळचा स्वयंपाक आणि नाश्ता आणि मुलांचा डबा झाला की माझा ओटा म्हणजे एक युद्ध मैदान बनून जातो. तर मी इथे किचन आवरायला घेतलं होतं. सगळ्या वस्तू, ज्या गोष्टी मला डिशवॉशरमध्ये घालायच्या होत्या त्या डिशवॉशरमध्ये घातल्या. ज्या गोष्टी हाताने धुवायच्या होत्या त्या गोष्टी हाताने धुतल्या. आज ना सकाळी घाईघाईमध्ये ना माझ्या हातातून दूध उतू गेलं होतं. म्हणजे मी क्षणभरासाठी मी थोडीशी काही कामाने किचनमधून बाहेर गेले आणि ते दूध उतू गेलं. त्यामुळे एका कामाचे 2 कामं झाले. सो इथे मला ते पण सगळं व्यवस्थित करायचं होतं, कारण एकदा की ते दुधाचे डाग वाळले की ते लवकर निघत नाही. म्हणून मी ते पण आधी व्यवस्थित सगळं पुसून घेतलं. गॅस मी दुसऱ्या फडक्याने पुसला, कारण की ते मग दुधाचा वास पण येतो ना त्याला, म्हणून ते दुसऱ्या फडक्याने पुसून ते फडकं फेकून दिलं आणि मग मी नवीन फडकं काढलं माझं ओटा वगैरे आणि परत गॅस त्या नवीन फडक्याने पण पुसला. आता जे भांडे माझे डिशवॉशरमध्ये नाही जात ते भांडे मी इथे नेहमीप्रमाणे घासून ठेवले. कसं आहे ना, तेव्हाच्या तेव्हा ते कामं केले की आपले पण कामं हलके होतात. नाही तर एकदा सिंकमध्ये भांडे पाईलअप झाले की ते भांड्यांचा डोंगर कधी होतो हे आपल्यालाच नाही समजत. तर कालचं सरप्राईज डेट आणि आजची ही शांत सकाळ. आयुष्यात आनंद देणारे क्षण नेहमी मोठेच असावेत असं नाही. असे छोटे छोटे मोमेंट्स आयुष्य सुंदर बनवतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. कमेंट करून सांगा तुमच्या पार्टनरने तुम्हाला कधी कसं सरप्राईज दिलं आहे. आणि अशाच लाईफस्टाईल, डेली रुटीन, लंच बॉक्स आणि होममेकर व्लॉग्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि नमस्कार. बाय. थँक्यू सो मच.